नागपुरातील चांगल्या रस्त्यांच्या खोदकामामुळे सामान्य माणसांना होणाऱ्या त्रासाचं सत्र काही थांबता थांबत नाहीये। याचं उत्तम उदाहरण म्हणजे शहरातील झाशी राणी चौक ते शंकरनगर चौक या रस्त्याचं सुरू असलेलं काम। प्रशासनाकडून सिमेंट रस्त्याच्या नावावर चांगले असलेल्या डांबरीकरणाचे रस्ते पूर्णतः खोदण्यात आले आहेत। त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सोबतच या खोदकामामुळे सामान्य माणसांचा पैसा वाया जातोय तो वेगळाच। कोणताही सामान्य नागपूरकर या रस्त्याने जात असेल तर त्याच्या मनात हा विचार नक्कीच येत असावा की बाजूचा रस्ता का बरं खोदला जातोय। कारण तो ज्या रस्त्याने चालतोय तो रस्ता तर सुव्यवस्थित आहे, शिवाय त्याच्या बाजूला असलेला रस्ता देखील उत्तम आहे याची जाणीव त्याला रस्त्याच्या अवस्थेवरून होते। त्याचबरोबर त्या व्यक्तीला त्या रस्त्याच्या गुणवत्तेचाही अंदाज तेव्हा येतो जेव्हा त्याला कळतं की हा रस्ता अजून पूर्णतः खोदायचा शिल्लक आहे। मंडळी, प्रश्न असा आहे की चांगला आणि सुव्यवस्थित रस्ता का बरं खोदला जातोय? या रस्त्यानं ना कुठली पाईपलाईन जाणार आहे, नाही कुठलं केबल। मग या रस्त्याला का बरं खोदण्यात आलं? अच्छा, तर इथे सिमेंटचा रस्ता होणार आहे। बरं, ते ठीक आहे, परंतु तुम्हीच सांगा, चांगल्या रस्त्याला खोदून सिमेंटचे रस्ते का बरं तयार करण्यात येत आहेत? जेव्हा हे रस्ते खराब होतील तेव्हा तयार करा ना। आधी जे रस्ते खराब झाले आहेत ते तयार करून घ्या। एवढं सगळं दिसत असताना सामान्य माणूस का गप्प आहे हे कळायला देखील मार्ग नाही। अहो, जिथं पैसा तुमचाच आहे, तुम्हीच तुमच्या डोळ्या देखत तो पैसा वाया जाताना का बघताय आणि कधीपर्यंत बघत राहणार? तुमच्या पैशाचा चांगल्या कामात तर उपयोग व्हायला हवा ना। या पद्धतीनं जनसामान्यांच्या पैशाला का बरं उधळल्या जातंय? हा, परंतु आमची ही बाब ऐकतय तरी कोण? शासनाच्या गलथन कारभाराला विरोध तरी कोण करणार? फालतू बिल्डिंग बना रहे हो रोड, मतलब नहीं। अच्छा रोड था, उसको खराब करके बना मतलब नहीं ना। उतना पैसा तुम्हारा पैसा जा रहे हैं फुकट के। कैसा रोड का मतलब? अच्छा, डामरी का अच्छा था पूरा। अच्छा, वो बगल का रोड देखो। वही बगल का तुम रोड दिखे ना, वैसा ही रोड था। अच्छा, जरूरत थी आपको? नहीं, सब दुकानदार किलर है सब। हाँ, कोई मतलब है कि इतना नहीं है। भाई तुम्हारा फुकट के पैसे इतना दूसरे काम में लगाओ ना पैसा। हाँ, जहाँ गली में रास्ते नहीं, वहाँ लाइट नहीं, वहाँ उपभोग करो पैसे का। ये भलते ऊपर कोई मतलब नहीं ना। इथं तर सगळेच जण स्वतःच्याच दुनियेत व्यस्त आहेत। आम्हाला माहिती आहे, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे कुणी दोषी ठरणार नाही, परंतु जनतेच्या पैशांची उधळण जिथं जिथं होत असेल तिथं तिथं आम्ही तुम्हाला सूचित करत राहूच। तुम्ही देखील प्रश्न उपस्थित करा, कारण फक्त निकाल ऐकत राहिलात तर ही बाब लोकशाहीला मारक ठरेल। त्यामुळे वेळोवेळी प्रश्न उपस्थित करत राहा आणि लोकशाहीला बळकट करा, कारण प्रश्न उपस्थित केल्यामुळेच शासन जबाबदारीनं वागेल। एक तो पहले ही काम बंद था कोरोना की वजह से, फिर अभी कैसे भी काम चालू हुआ तो फिर ये खोद डाले। अब तकलीफ बहुत ज़्यादा होगी ना हमारे को। अब गरीब आदमी जाएगा कहाँ? अब इनको क्या है, साहब लोगों को बैठे बैठे इसी में चल जाता उनका। अब मजदूर तो हमें ना, हमारे को देखना है ना। हाँ, पैसों की बर्बादी, बहुत ज़्यादा बर्बादी हो रही है पैसों की। पब्लिक को समझना चाहिए ना, पब्लिक क्या करेंगे। यहाँ से वहाँ तक के पूरा काम बंद हो गया हमारा। पेट्रोल पंप भी पूरा बंद हो गया है, पेट्रोल पंप पे भी कस्टमर नहीं आ रहे, खाली पीली बैठे उन लोग भी, उनकी भी रोजी रोटी चली गई है। जहाँ ज़रूरत है गवर्नमेंट वहाँ खर्चा नहीं कर रही है, जहाँ नहीं है वहाँ खर्चा कर रही है गवर्नमेंट। शेवटी विकासाच्या नावावर जे काही घडतंय त्यात लागणारा पैसा तुमचा आणि आमचा तितक्याच प्रमाणात आहे। त्यामुळे बघा, काही उमजतंय का?